हरिओम. आतापर्यंत आपण अनेक नावं बघत आलो. आपले 6 श्लोक संपले. आपण 7व्या श्लोकाला सुरुवात केली. मागच्या वेळेस आपण नाव कुठलं बघितलं? शाश्वतः. ओम शाश्वताय नमः. आता त्याच्या पुढचं जे नाव आहे त्या नावाबद्दल काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, कुठे बोलावं आणि कोणी बोलावं. आणि ह्या नावामध्ये कोणी गुंगून नुसतं स्तब्ध झालेलं असेल, मुका झालेला असेल तरी त्याच्यासमोर बसण्यामध्ये अमाप अपरंपार सुख आहे असं हे नाव आहे. ह्या नावाच्या स्पंदनातून, ह्या नामाच्या उच्चारातून पूर्ण जगाला वेड लावण्याची किमया साधली जाते. परमेश्वराचं हे नाव इतकं सुंदर आहे. प्रत्येक नावाला दुसऱ्या नावापेक्षा कमी किंवा जास्त लेखणं ही आपली क्षमताच नाही. जसं हा देव मोठा की तो देव मोठा हे चुकीचं, त्यामुळे हे नाव श्रेष्ठ की ते नाव श्रेष्ठ हे कठीण. पण हा देव माझा आवडता हे आपण म्हणू शकतो. हे रूप मला भावतं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे परमेश्वराचं हे एक अजरामर अमृततुल्य नाम आहे की जे खरोखरच लाखो हजारो भक्तांना अगदी जवळच झालेलं आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरले गेलेलं आहे. आणि अपरंपार प्रेम म्हणजे काय, देवाचा लढिवाळपणा म्हणजे काय, देवाचं आणि भक्ताचं नातं कसं असावं हे सांगण्यासाठी जर कुठल्या देवाचं नाव घ्यायचं असेल तर सहजपणे सामान्य मनुष्यसुद्धा हेच नाव घेईल. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम शाश्वतः. ओम शाश्वताय नमः हे ह्या नवीन श्लोकातलं पहिलं नाव. आणि दुसरं नाव आहे ओम श्रीकृष्ण. ओम श्रीकृष्णाय नमः. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ह्या नावामध्ये किती गोडवा, किती माधुर्य भरलेलं आहे. गोकुळाष्टमीचा सण असो, कालाष्टमी असो, रसल्याने नाचणारे गोविंद असोत, नवरात्रीत रंगणारा गरबा असो, मंद्रासमणे म्हटली जाणारी अंडाळ कवयित्रीची गाणी असो, गौरांग प्रभू चैतन्य महाप्रभूंची भजनं असोत, सूरदासांची भजनं असोत, प्रत्येकाच्या भजनामधून ज्या ज्या ठिकाणी कृष्ण येतो त्या त्या ठिकाणी राहते ती अखंड प्रेमरसाची गंगा. फक्त प्रेम, विशुद्ध प्रेम ह्याचा एपिटो, ह्याचं मूर्तिमंतता म्हणजे श्रीकृष्ण. आणि हा कृष्ण आहे तरी कसा, हा कृष्ण आहे तरी कसा, त्या कृष्णाची विविध रूपं आपल्या समोर येतात त्या चरित्रामध्ये. लहानपणी गोकुळामध्ये खट्याळपणे खोड्या करत नाचणारा गोविंदा कोणाला प्रिय असेल, गोपींबरोबर खेळणारा श्रीकृष्ण कोणाला प्रिय असेल, कौसाला मारणारा श्रीकृष्ण कोणाला प्रिय असेल, कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण कोणाला प्रिय असेल. पण हा जो गोकुळामधला कृष्ण आहे ना, हा कृष्ण ज्या क्षणी मथुरेमध्ये येतो जणू काही तो पहिलं नातं पूर्णपणे विसरून जातो. एक खट्याळ खोडकर श्रीकृष्ण एक भारदस्त गंभीर व्यक्तिमत्व म्हणून समोर येतो. फार मोठं अलौकिक लौकिक असं कार्य करताना आपल्याला दिसतो. पण खरं म्हणजे या श्रीकृष्णाचा खट्याळपणा नंतरच्या आयुष्यात कधीही लोपलेला नाही आहे. फक्त डोळ्यासमोर 2 वेगळी वेगळी व्यक्तिमत्व येतात. खरं कुठलं, हे की ते? हा श्रीकृष्णाचा शोध घ्यायचा तरी कुठे? 16 वेळा जरासंधाला हरवल्यानंतर 17दा हरवून परत रणछोडदास नाव अत्यंत अभिमानाने मिरवणारा देव आहे. सर्व नीतिनियमांचा उपदेश करून ते नीतिनियम तोडायला लावणारा हा श्रीकृष्ण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत द्रौपदीची विटंबना होते की नाही, होते की नाही ह्या क्षणापर्यंत सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी धावून येऊन तिचं रक्षण करणारा हा श्रीकृष्ण. सख्खी आत्या कुंती माता, ह्या कुंती मातेबद्दल अपरंपार करुणा असूनही तिने दुःख मागितलं म्हणून आयुष्यभर तिला दुःख देणारा हाच परमात्मा आहे. मग आहे तरी कसा, हा लोकांना प्रिय झाला तरी का? श्रीकृष्णाचा जर काल आपण काही कुठल्याही कालाच्या परिमाणानुसार मोजायला बघितलं तर काही पंडित म्हणतात की तो 2500 वर्षापूर्वी होऊन गेला, काही म्हणतात तो 10,000 वर्षापूर्वी होऊन गेला, काही जण म्हणतात 35,000 वर्षापूर्वी होऊन गेला असेल. किती हजार वर्षापूर्वी तो झाला असेल तरी त्याच्या आधीपासून श्रीकृष्णाची उपासना चालू असलेली आपल्याला जागोजागी दिसते. जशी रामाची उपासना वाल्मिकीने राम जन्माला येण्याच्या आधीच केलेली होती. मग हा राम शोधायचा कुठे, हा श्रीकृष्ण शोधायचा कुठे? कृष्णाबद्दलची जी भजनं आपण ऐकतो त्या भजनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठेही त्याच्या युद्ध नैपुण्याचं कौतुक आढळत नाही. श्रीकृष्णाचं नीतिज्ञपणा आपल्याला जाणवत नाही.
एकदा विनोबाजींना विचारलं गेलं की गीतेवरचा विनोबाजींचा अधिकार हा सर्वसिद्ध होता, स्वयंसिद्ध होता. विनोबाजींना विचारलं गेलं की विनोबाजी, ही गीता जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला तिचा उपदेश काय वाटतो? विनोबाजी म्हणाले, गीतेचा उपदेश एकच, प्रेम. विषयाला गोंधळून गेला, कारण विनोबाजींचं जे सगळं गीतेवरचं भाष्य आहे ते सगळं कर्मयोगावर. विवेकानंदांनी हाच प्रश्न विचारला गेला की भगवद्गीतेचं सार काय? विवेकानंदांनी तेच सांगितलं, प्रेम. दोन अत्यंत विरुद्ध टोकाची ऋषितुल्य जीवन आहेत, पण गीतेचं सार एकाच शब्दात सांगतात की प्रेम. किती विरोधी गोष्ट आहे बघा. अर्जुन लढायला तयार नाही आहे, त्याला तू का लढत नाहीस? तुला लढणं अत्यंत आवश्यक आहे. वेळ पडल्यास तुझ्या गुरुला ठार मार, तुझ्या आजोबांना ठार मार, तुझ्या चुलत भावांना ठार मार, पण तू लढ. म्हणजे क्रौर्याची शिकवण देते श्रीकृष्ण. क्रौर्य, शौर्य, भाव बिभत्स आहे, पण तरी त्याला तू होकार देतोय. हे सर्व प्रेम मानलेल्या किंवा प्रेमार्थ असलेल्या नात्यांना तोडून टाक, नष्ट कर. हे जो श्रीकृष्ण ज्या अर्जुनाला ज्या गीतेमधून सांगतो, त्या गीतेचं सार मात्र प्रेममय कसं? आपण बघितलं तर हे सूत्र श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये सर्वकडे गेलेलं सापडतं. प्रत्येक वेळी, प्रत्येक आयुष्याच्या त्याच्या प्रत्येक क्षणामध्ये तो जे काही करतो ते फार विपरीत असतं. आपण मागच्या वेळेस एक गोष्ट बघितली होती की जेव्हा घटोत्कचाला व ब्रह्मास्त्र सोडलं जातं आणि घटोत्कच आकाशातून खाली पडतो, तर भीमाच्या डोळ्यातून आणि अर्जुनाच्या डोळ्यातून पाणी येतं, पण श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर मात्र एक स्मित रेषा उमटते. भीमाला आणि अर्जुनाला राग येतो. भीम म्हणतो की हे बंधू, हे अनुज, भीम मोठा आहे श्रीकृष्णापेक्षा वयाने. भीम श्रीकृष्ण म्हणतो, हे अनुज, तुला काही वाईट कसं वाटत नाही? माझा स्वतःचा पुत्र धारातीर्थी पडतोय, तू हसतोयस, तुला आनंद होतोय. तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतो की हे भीमा, मी हसतोय तर घटोत्कचाच्या मृत्यूला नाही, मी आनंदलोय तो माझा अर्जुन वाचेल म्हणूनही नाही. काही ब्रह्माच नाही तर अर्जुनावर टाकलं जाणार होतं. मी हसतोय तो फक्त कर्मगतीला, प्रारब्धाच्या बदलाला आणि स्वतःच्या कर्तृत्वाने हा मनुष्य योनी, ही जीव योनी संपूर्ण स्वतःच नाही तर संपूर्ण धर्माचं प्रारब्ध सुद्धा कसं बदलू शकते, असे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे घटोत्कच. घटोत्कचच्या नावाबद्दलही आपल्याला एकदा बोलायचं आहे. पुढे एक नाव असं येणार आहे कृष्णाचं, विष्णू सखी, ज्याच्यामुळे घटोत्कचच्या नावाबद्दल बोलणं आपल्याला भाग आहे. तेव्हा आपण घटोत्कचाची कथा संपूर्णपणे बघणार आहोत. तर अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी विपरीत करणी असणारा, उलटीचं खूण दाखवणारा श्रीकृष्ण सर्वांच्या अंतःकरणात घर मात्र करून बसला. कृष्णम वंदे जगद्गुरुम. हा कृष्ण जगद्गुरूच्या पदवीला पोहोचला. साईनाथ असो, अक्कलकोट महाराज असो, ज्ञानेश्वर असो, हे सर्व गुरुतत्व शेवटी जगद्गुरू म्हणून कृष्णाचे अंश मानले जातात. कोणी अंशावतार असतो, कोणी रूपावतार असतो, कोणी भावावतार असतो, तर एखादा पूर्णावतार असतो. तो कसा, काय, कुठे हे आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं असतं. कृष्णाच्या आयुष्यामध्ये अनेक विविध गोष्टी घडल्या. नुसतं महाभारत नव्हे, नुसतं कृष्णायन नव्हे. पण हा कृष्ण जन्मला कसा? कृष्ण जन्मला कसा तर देवकी आणि वसुदेवाचा हा 8वा पुत्र. ही देवकी स्वतःच्या भावाच्या, सख्या चुलत भावाच्या, ज्याचं तिच्यावर अत्यंत प्रेम आहे, त्याच्या कारागृहात बंदिवान म्हणून पडलेली आहे. आणि तिला एकाबरोबर 6 पुत्र होतात. ते 6च्या 6 पुत्र कंस ठार मारतो. आपल्या सर्वांनाही कथा माहिती आहे. त्यानंतरचा 7वा गर्भ ही मायाशक्ती, ही चित शक्ती स्वतःच्या ताकदीवरती म्हणा, स्वतःच्या इच्छेने म्हणा, हा गर्भ देवकीच्या उदरातून काढून रोहिणीच्या गर्भात घालते. रोहिणी ही वसुदेवाची पत्नी, प्रथम पत्नी रोहिणी आहे. आणि तिथे बलराम जन्माला येतो. आता इथे एक लहानशी गोष्ट आपण कधीच लक्षात घेत नाही की वसुदेव कुठे आहे? मथुरेमध्ये. रोहिणी कुठे आहे? गोकुळात आहे. मग तिला जेव्हा दिवस गेल्याचं लोकांना कळलं असेल तर लोकांनी आक्षेप घेतला नसेल का? हा प्रश्न आपल्याला किती जणांना पडला होता की जर ही रोहिणी माता गोकुळामध्ये नंदाकडे होती, तिचा पती तिच्यापासून अनेक कोस दूर अंतरावरती कारागृहामध्ये आहे, गर्भभर देवीने घातला असेल इकडून तिकडे, पण गर्भवती तर रोहिणीच झाली, पुत्राला जन्म तर रोहिणीच दिला, मग हे आजूबाजूच्या समाजाने कसं मान्य केलं असेल? लोकांना श्रीकृष्ण नंदाचा घरी वाढला, तो नंदाचा पुत्र नसून वसुदेवाचा पुत्र हेही माहिती नव्हतं. मग अशा परिस्थितीत
ह्याबद्दल लोकांनी शंका का घेतली नाही? ही रोहिणी निरपवाद राहिली कशी? हा प्रश्न आपल्याला किती जणांना पडला? इथे परीक्षा नाही आहे. ह्याच्या आधी कोणाला प्रश्न पडला असेल त्याने अत्यंत निशंकपणे हात वर करावा. आपण रोहिणीवर आरोप करत नाही, लक्ष ठेवा, ती माता आहे, जगाची जगन्माऊली आहे. हा प्रश्न का नाही पडला आपल्याला? आपण भोळ्या भाविकतेने ही कथा वाचत असू तर आपल्या मनात देवाचं असं केलं आणि माझं असं वाईट झालं, ह्या देवाचं नाव घेतलं आणि असं झालं, ह्या देवीची ओटी भरली आणि माझं असं झालं, हे जर आपल्याला शंका देवांबद्दल येत असतात तर या लहानशा गोष्टीबद्दल आपल्या मनात शंका का नाही आली? म्हणजे आपण किती आंधळेपणाने देवाची भक्ती करत असतो बघा. ही श्रीकृष्णाची गोष्ट आपण प्रत्येकाने वाचलेली आहे. ही रोहिणीच्या उदरी देवकीचा गर्भ नेऊन घातला गेला. पण ही रोहिणी जर मथुरेमध्ये वसुदेवाबरोबर नसून जर नंदगृही पहिल्यापासून राहत असेल तर हा गर्भ त्या समाज मनाला मान्य कसा झाला? आपण विचार करत नाही. त्यानंतर हा बलराम वाढला. हा बलराम वाढल्यानंतर श्रीकृष्ण जेव्हा येतो तर श्रीकृष्णाचं आणि बलरामाचं नातं परत दाऊचंच आहे, मोठा भाऊच आहे तो. हे मान्य आहे, सहजगत्या मान्य आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला दुसरी शंका यायला पाहिजे की महाभारत जेव्हा आपण बघतो तेव्हा या महाभारतामध्ये श्रीकृष्ण एकदम ह्या 5 जणांच्या लग्नाच्या वेळेस दिसतो. त्याच्या आधी कुठेही हा दिसत नाही. हे एवढे पांडव मोठे झाले, ह्यांचे वडील गेले, कुंतीचा नवरा गेला, कुंतीची सवत जी सख्या बहिणीसारखी होती ती गेली. अशा वेळेस सुद्धा कुठेही वसुदेव तिला भेटायला आलेला दिसत नाही. कृष्ण तिला भेटायला आलेला दिसत नाही. कृष्ण तिला लहानच होता म्हणा, पण यानंतरही कृष्ण कुठे आपल्या आत्याला भेटायला आलं दिसत नाही. मग एकदम कृष्ण इकडे उमटतो कसा? एवढे वर्ष कृष्ण का आला नाही? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. जसा रोहिणीचा प्रश्न पहिला, तर श्रीकृष्ण एवढे दिवस काय करत होता हा पडलेला प्रश्न दुसरा. त्यानंतर या श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये अशीच तिसरी गोष्ट येते लक्षामध्ये आपल्या की ह्या श्रीकृष्णाला जर माहिती आहे की या सुभद्रेचं लग्न हे या अर्जुनाबरोबर होणं आवश्यक आहे, हे नियती आहे, हे प्रारब्ध आहे आणि हे उचित कर्म सुद्धा आहे. पण तरी तो हे सगळं करताना दिसतो आणि परत निस्तरतानाही दिसतो. का? कशासाठी? महाभारताची युद्धाची गोष्ट वेगळी, त्यांनी प्रयत्न केले, वारंवार प्रयत्न केले आणि मग त्यांनी लढायला मोकळी दिली. पण सावत्र का असल्यामुळे सख्ख्या बहिणीसारखी असलेली सुभद्रा ही सख्खी बहीणच आहे. तिचं ज्याशी लग्न करून द्यायचं तो स्वतःचा आतेभाऊच आहे, प्राणप्रिय सखा आहे. ही अडचण असू शकत नाही. बलरामाचा विरोध लाख असेल पण तरी देखील श्रीकृष्ण सहज तिला पळून लावू शकत होता. ते ह्याला साधू बनवून तिकडे आणायचं, हिला सेवेला पाठवायचं, त्यांचं प्रेम जमवण्याचं करण्याची त्याला आवश्यकता काय? यादव कुळाचा संहार करायचाच आहे सर्व, तर त्यासाठी त्यांच्याकडून त्या ऋषीमुनीला शाप द्यायला लावण्याची आवश्यकता काय? जसं धनुष्यबाण घेऊन इतरांचा वध करत यांचा वध का केला नाही? हे नानाविध प्रश्न कृष्ण चरित्रामध्ये आपल्याला पडत जातात आणि ह्याच्यामधूनच कृष्णाचं चरित्र अधिकाधिक आपल्याला प्रिय होत जातं. लक्षात ठेवा. प्रत्येक मानवाला आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असते श्वासाची, पाण्याची आणि अन्नाची. पण ह्या तीनही गोष्टी ज्या सहज साध्य होतात त्या क्षणी माणसाला खरी आवश्यकता असते फक्त प्रेमाची, खरोखरच्या प्रेमाची. केवळ आई वडील आहेत म्हणून त्यांनी मुलांवर प्रेम करणं किंवा आई वडिलांनी जन्म दिल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणं याच्यामध्ये खरं प्रेम असेलच असं नाही. लोकांमध्ये वाईट दिसेल म्हणून संबंध आयुष्यभर भांडत झगडत नवरा बायकोनी एकत्र राहण्याचं आणि त्यानंतर एक जण मेल्यानंतर नाच्या नावाने ठाणाला बोंबामार रडणं ह्याला प्रेम म्हणत नाही. लक्षात ठेवा. प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम. काही कारण नसताना केलं जातं ते खरं प्रेम असतं. त्याला कसलं कारण असत नाही, त्याच्यामधून कुठलंही कारण उत्पन्न होत नाही. लक्षात ठेवा. आणि ह्या विशुद्ध प्रेमाची प्रत्येक मानवाला अत्यंतिक ओढ असते, स्वतः असं प्रेम करण्याची आणि स्वतःवर असं प्रेम करून घेण्याची. जेव्हा एखादा मनुष्य देवाच्या एखाद्या मूर्तीवर प्रेम करतो तेव्हा सुद्धा तो विशुद्ध प्रेम करू शकत नाही. भीतीपोटी आपण प्रेम करतो. तो कुलदेव आहे, त्याची उपासना केली नाही तर पाप लागेल म्हणून आपण उपासना करतो. अडचणीतून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रेम करतो. संकट दूर व्हावी म्हणून आपण प्रेम करतो. आपला फायदा व्हावा म्हणून आपण प्रेम करतो. किंवा म्हातारपणी दुसरा काही काम धंदा नाही म्हणून प्रेम करतो. हे तरी विशुद्ध प्रेम आहे का? नाही आहे. आणि परमेश्वर हा कसा आहे तर परमेश्वरा आनंद स्वरूप आहे.
आणि प्रेम स्वरूप आहे आणि सत्य स्वरूप आहे. परमेश्वराचे 3 गुण मानले जातात: आनंद, प्रेम आणि सत्य. जर आपलं प्रेम शुद्ध नसेल तर हा प्रेमस्वरूप परमात्मा आपल्याला भेटत नाही. आपण जर सत्याची कास धरली नाही तर हा सत्यस्वरूप परमात्मा आपल्याला भेटत नाही. आणि आपण जर आनंद उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला नाही तर आनंदरूप परमात्माही आपल्याला कधी भेटत नाही. लक्षात ठेवा, परमेश्वराचे 3च गुण सगळ्यात महत्त्वाचे आहेत. किंवा हेच 3 गुण म्हणजे परमात्मा आहे. आणि हे 3 गुण जर आपण धारण करणार नसू तर आपल्याला परमेश्वर कधीही भेटणार नाही. श्रीकृष्णाच्या सर्व चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की त्याचं प्रेम, त्याने यशोदे माईवर केलेलं प्रेम. यशोदा मैया कुठेही वेदांत शिकलेली स्त्री नाही आहे, तरी तिच्यावर बालक म्हणून जन्माला आल्यानंतर बालकासारखंच आत्यंतिक प्रेम ह्या श्रीकृष्णाने केलं. स्वतः परमात्मा पूर्ण अवतार असूनही एखाद्या लहानशा बालकाचा खेळ त्याने खेळला. मी लोणी खातो, तू मला मार. मी पुढे पुढे धावतो, तू माझ्या मागे मागे पळ. तू मला खांबाला बांधून ठेव, मी तुझा मार खातो. सगळं मान्य होतं त्याला त्या प्रेमापोटी. आणि त्याच वेळेस त्याला जाणीव होती देवकी मातेच्या प्रेमाची, की जिने उग्र आणि घोर तपश्चर्या करून परमेश्वराला उदरी धारण करण्याचा हक्क सिद्ध केलेला होता. अशा नानाविध बाललीला करून त्याने नंदाला आणि यशोदेला आणि सगळ्या गोप गोपींना आत्यंतिक सुख दिलं एका प्रेमापोटी. गोकुळातले सवंगडी त्यांना श्रीकृष्णाने दिलेलं सुख हे फार उच्च कोटीचं आहे, फार वेगळ्या स्वरूपाचं आहे. ह्या ठिकाणी हे कुठलेही सवंगडी बघा जप तप करताना दिसत नाहीत, कुठली पूजा अर्चा करताना दिसत नाही. ते सवंगडी म्हणूनच धन्य आहेत. आणि सवंगडी म्हणूनच त्यांना वारंवार जन्माला यायचं. त्यांना कुठेही साधक म्हणून जन्माला यायचं नाही, त्यांना भक्त म्हणून जन्माला यायचं नाही आहे. त्यांना सवंगडी म्हणून जन्माला यायचं. त्यांना परमेश्वराच्या बरोबर खेळायचं, परमेश्वराच्या लीलेचा एक भाग बनायचा आहे. पण त्यासाठी काय व्हावं लागतं? त्याचा सर्वात आवडता सखा कोण? तर पेंद्या. एका पायाने लंगडा, एका हाताने लुळा, 3 दात पडलेले, बरोबर, रंगाने काळा कुळकुळीत, पूर्णपणे अडाणी, ज्याला एक अक्षरही वाचता येत नाही, असा पेंद्या व्हावं लागतं. बरोबर, पेंद्या सुद्धा कसा, म्हणजे आपण आपला एक पाय मोडून घ्यायचा, हात मोडून घ्यायचा असं नव्हे. तर पेंद्या आपलं लंगडेपण सुद्धा अत्यंत अभिमानाने मिरवतो. श्रीकृष्णाच्या बरोबर नाचताना गाताना त्याला कुठेही व्यंग नाही आपल्या लंगडेपणाचं. परमेश्वराच्या बरोबर खेळताना, आपल्या मित्राबरोबर खेळताना तो अत्यंत अभिमानाने आपलं व्यंग सुद्धा मिरवतो. तेव्हाच तो श्रीकृष्णाचा अत्यंत जवळचा सवंगडी होतो. लक्षात ठेवा, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ कोण हा प्रश्न जेव्हा विचारला गेला, नामदेवा. त्याने पहिलं नाव घेतलं पेंद्याचं, ज्याचं चरित्र कोणालाही पुढे उपलब्ध नाही की ह्या पेंद्याने पुढे काय केलं, त्याची आवश्यकताच नाही. पेंद्याचं जीवित कार्य म्हणजे खेळ, लीला, परमेश्वराबरोबर खेळणं, त्याच्याशी भांडणं, त्याच्याशी लुटूपुटून जर रागावणं, मार खाणं आणि मार देणं सुद्धा. आणि कृष्ण गोकुळ सोडून जात असताना सांगतो काय? एका कोपऱ्यामध्ये रडत बसलेल्या पेंद्याला तो शोधून काढतो आणि सांगतो. पेंद्या मान खाली ढोपरामध्ये घालून बसलेला असतो. कृष्ण जवळ येतो तरी हा मान वरती उचलत नाही. कृष्ण डोक्यावर हात फिरवतो आणि त्याला सांगतो, अरे माझ्या जीव लगा, मी सगळ्यांना जरी सोडून गेलो असं वाटत असेल तरी तुला सुद्धा असंच वाटतंय का की मी तुला सोडून जातोय म्हणून? पेंद्या मान हलवतो. तुला असं वाटत नाही, मग तुला माझ्याबरोबर यायची इच्छा आहे का? पेंद्या परत मान हलवतो. श्रीकृष्ण भगवान विचारतात, मग तुला हवंय तरी काय? पेंद्या परत मान हलवतो, मला काहीच नको. मग तू असं इथे लांब येऊन का बसलास? बघ रे बघ देवा, तूच फसलास. उत्तर किती छान आहे बघा. बघ रे बघ देवा, तूच फसलास. तुलाच माझ्या भेटीची ओढ उत्पन्न झाली. तुलाच वाटलं मी नाराज झालोय का? तुलाच वाटलं की मी मला तुझ्या बरोबर यायचं का? माझ्या मनात काहीच भाव नाही रे देवा. विचार करा, निर्गुण निराकार सगुण साकार परब्रह्म असलेल्या श्रीकृष्णाच्या मनामध्ये भक्ताच्या विपरीत भावना उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त या खऱ्याखुऱ्या सवंगड्यामध्ये. त्याच्या मनात कुठलाच भाव नाहीये. भगवान जातोय किंवा येतोय ह्याची त्याला काहीच पडलेलं नाहीये, कारण श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या हृदयामध्ये विराजित झालेला आहे. पण तरी ह्या सावळ्या परब्रह्माला मात्र त्याची आठवण आली आणि आपली सर्व लीला विग्रह सोडून हा परमात्मा त्याच्याकडे धावत जातो आणि म्हणतो, अरे तुला काय हवंय मला सांग. ही किती सुंदर गोष्ट आहे, मला सांग.
जर आपल्याला भक्त बनायचं ना श्रीकृष्णाचं, ते असं बनूया. आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही ना काही ती व्यंग असतात, काही ना काही ते कमीपणा असतो. तो कमीपणा मिरवूया आपण आनंदाने. ह्याचा अर्थ आपल्या दारिद्र्याचं प्रदर्शन करायचं असं नाही, आपल्या कमीपणाचं प्रदर्शन करायचं असं नाही, पण त्याचीच खोट मनामध्ये बाळगून देवापासून लांब राहण्यात अर्थ नाही. माझ्या देवाचं मी नामस्मरण करीत असताना, देवाबरोबर खेळत असताना, देवाचं गुणगान ऐकत असताना माझ्या सर्व दुःखांचा मला विसरच पडला पाहिजे. परमेश्वराच्या बरोबर खेळत असताना, त्याचं गुणगान करीत असताना, त्याचं नाव घेत असताना जेव्हा मी माझं व्यंग विसरतो, जेव्हा मी माझं दुःख खरोखर मनापासून विसरतो, तेव्हा मी त्याचा सवंगडी झालेला असतो, भक्त उरत नाही. लक्षात. जोपर्यंत मी माझी आर्तता मनामध्ये ठेवून त्याच क्षणाला देवाचं नाव घेतो, तोपर्यंत मी त्याचा सवंगडी नसतो, मी त्याचा उपासक असतो, मी त्याचा भक्त असतो. म्हणून त्याच्याकडे माझ्यामध्ये काहीतरी अंतर असतं. सवंगड्यामध्ये अंतर नाही. त्या नावाचा अर्थच म्हणजे असा आहे की जो सातत्याने बरोबर आहे, तो तुम्ही सवंगडी बनता, सातत्याने त्याच्याबरोबर राहता. तर ही जी पेंद्याची गोष्ट ती आपल्याला हेच शिकून गेलं पाहिजे की जेव्हा जेव्हा मी माझ्या लाडक्या इष्टदेवतेच्या नावामध्ये, नाम संकीर्तनामध्ये गुंतून जाईन, गुंगून जाईन, तर मी एवढा गुंगून गेलो पाहिजे की माझं वैगुण्य हे वैगुण्य उरलंच नाही पाहिजे. आणि ज्या क्षणी आपल्या मनामधून हे वैगुण्य दूर होतं, लक्षात ठेवा, त्याच क्षणी ते व्यवहारातून मधून सुद्धा नक्की दूर झालेलं असतं, आपोआप दूर झालेलं असतं. त्याला काहीही अंतर लागत नाही. जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी, जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी. ब्रह्मांडातल्या सर्व शक्ती आपल्या प्रत्येकाच्या शरीर मनामध्ये अंतर्भूत असतात. मग त्या शक्तींसाठी आपल्याला बाहेर भीक मागत हिंडायची काही जरुरी नसते, पण त्या आपल्या शरीरातील शक्ती केंद्र जागृत करणं अत्यंत आवश्यक असतं. आज आपण सगळेजण घरामध्ये टीव्हीला बघतो, VCR लावतो. टीव्हीवरती 20, 25, 30, 35 जी काही सगळी केंद्र आहेत ती आपल्याला माहिती असतात. आपण एका खुर्चीवर बसून रिमोट कंट्रोल दाबत बसलेलो असतो. आपल्या सगळ्यांना एक कल्पना आहे की ज्या जिकडून कुठून जगाच्या पाठीवरून ते कार्यक्रम निघत असतात, ते काही कंपन संख्यानुसार ठराविक कंपन संख्यांमध्ये बंधित असतात. आणि आपल्या टीव्हीमध्ये असलेल्या काही यंत्रणेनुसार ती कंपन संख्या ग्रहण करण्याची क्षमता त्यामध्ये असते. ज्या क्षणी आपण बटन दाबतो, ती 2 कनेक्शन जोडली जातात, कंपन संख्या स्वीकारली जाते. याचा अर्थच काय की ह्या टीव्हीमध्ये ही सगळी व्हायब्रेशन जी तिकडून सोडली जातात ती ग्रहण करण्याची क्षमता आहे. पण जोपर्यंत आपण हे बटन दाबत नाही, तोपर्यंत ती कंपनं सोडतच आहेत ना, ती कंपनं सगळीकडे पसरलेलीच आहेत. जोपर्यंत आपण बटन ऑन करत नाही, तोपर्यंत आपल्या टीव्हीवर चित्र दिसू शकत नाही. आपल्या देहाचं, शरीराचं, मनाचं आणि आयुष्याचंही तसंच आहे. आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये ही सर्व शक्ती केंद्र सुप्तावस्थेत असतात. आपल्याला त्याचं बटन ऑन करावं लागतं. ज्या क्षणी आपण ती बटणं ऑन करायला सुरुवात करतो, त्या क्षणी सर्व कंपन संख्या एक रूपाला पाहून आपल्या ह्या ब्रह्मांडातील सर्व शक्ती प्राप्त होतात. पण ही बटणं दाबायची तरी कशी? तर ह्या विविध प्रोग्राम्समधलं एक प्रोग्रामचं एक बटन आपण बघितलं की हे पेंद्याचं बटन आहे. हे पूर्ण प्रेमाचं बटन आहे, पूर्ण भक्तीचं आहे. फराचं वैगुण्य लपवायचं नाही आहे, इकडे लक्षात ठेवा, किंवा त्याचं प्रदर्शन करून आपला दुबळेपणाही दाखवायचं नाही आहे. दोन्ही टोकं चुकीचे. आपलं वैगुण्य लपवायचा प्रयत्न करणं हेही इथे नाही आहे. हे म्हणून आपलं वैगुण्याचं प्रदर्शन करून लोकांकडून की सहानुभूती मिळवणं हाही हेतू नाही आहे. ते परमेश्वराकडूनही पेंद्याला सहानुभूती नको आहे की मी लंगडा आहे, थोटा आहे म्हणून. तर इकडे त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या खेळामध्ये वैगुण्यच उरलं नाही पाहिजे स्वतःसाठी. त्या क्षणी ते वैगुण्य दूर होतं, लक्षात ठेवा. असा हा पेंद्या श्रीकृष्णाचा. ह्या पेंद्याच्या बरोबरीने असलेले असे अनेक सवंगडी श्रीकृष्णाबरोबर आहेत, ज्यांची बऱ्याच जणांची नावंही आज इतिहासाला माहीत नाही, तर आपण भक्तांनाही माहीत नाही. पण ही सवंगडी श्रीकृष्णाबरोबर खेळण्याची वर्णनं आपण ठिकठिकाणी ऐकतो. हे श्रीकृष्णाचं न ऐकता यमुनेच्या काठावरती तो बॉल, चेंडू मुद्दाम यमुनेच्या डोहामध्ये टाकतात. श्रीकृष्णाला त्रास देण्यासाठी टाकतात, टाळ्या वाजवतात, श्रीकृष्णाची कशी मजा येईल म्हणून. पण ज्या क्षणाला श्रीकृष्ण परमात्मा त्या डोहामध्ये उडी घेतो, त्याच क्षणी सर्व देहभान विसरून ही मुलं आरडाओरडी सुरू करतात. हे साधे भक्त आहेत, सवंगडी आहेत. कोणाच्या अंगात त्या डोहात उडी मारून श्रीकृष्णाला मदत करण्याची ताकद नाही आहे, लक्षात ठेवा. भगवान बलराम संकर्षण त्या ठिकाणी नाही आहेत की जो उतरू शकतो श्रीकृष्णाच्या मदतीला. आकांत मांडतात ही सर्व बाळं, अगदी मनापासून. दूरवर अंतरावर असल्या गोकुळातली सर्व मंडळी धावत येतात. ज्या क्षणी श्रीकृष्ण या कालिया नागाच्या डोक्यावर बसून वरती येतात आणि त्याच्यात मस्तकावरती नर्तन सुरू होतं त्याचा नाश करण्यासाठी.
तरीही आनंदत नाहीत, भले घाबरलेले आहेत, काय होईल. ज्या क्षणी कालियाला माणूस श्रीकृष्ण बाहेर येतो त्या क्षणाचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे, भागवतामध्ये केलेलं आहे, की सर्व मुलं जी आहेत ती आनंदाने वेडी झालेली आहेत. ही श्रीकृष्णाला मिठ्या मारत नाहीत, ही श्रीकृष्णाचं चुंबन घेत नाहीत, ही मुलं वेड्यासारखी एकमेकालाच मिठ्या मारतात. श्रीकृष्णाकडे यांचं लक्षच उरलेलं नाहीये. ह्यांचा आनंद श्रीकृष्ण परत आलायचा आहे, पण तो व्यक्त करण्यासाठी ते श्रीकृष्णाकडे जात नाहीयेत. लक्षात. श्रीकृष्ण आल्यानंतर त्याची आई त्याला जवळ घेते, त्याचे वडील जवळ घेतात, बलराम रागे भरतो. ही मुलं काहीही करत नाही, परत जायला निघतो. पण ही मुलं मात्र तिथेच बसून असतात, त्याला काहीच कळत नसतं, एकमेकाशी बोलत नसतात, श्रीकृष्णाचं गुणवर्णन करत नसतात, श्रीकृष्ण किती महान आहे, किती ताकदवान आहे ह्याची तात्विक चर्चा करत नसतात. पण ही मुलं स्वतःचा स्वभावधर्मही विसरलेली असतात. उड्या मारणं, लोणी चोरणं, खेळणं, रडणं, मारामाऱ्या करणं हा स्वतःचा संपूर्ण स्वभावही मुलं विसरून जातात आणि एका स्थितप्रज्ञ योगासाठी ते यमुनेच्या वाळवंट्यामध्ये बसून राहतात. रात्र पडते, ते त्यांच्या आया ज्या आहेत सर्व गोपी तिकडे येतात आणि बाळांना म्हणतात, बाळांनो चला. येत नाही, काठी काढतात, उगारतात, मारतात. एक तर मेल्यानं तुम्ही त्या श्रीकृष्णाला डोहामध्ये पाठवलं आणि आता वरती नखरेकडे इथे बसलात, चला बघू. ठोकून काढत तरी मुलं हलत, शांतपणे बसले ती मुलं. श्रीकृष्ण मुरली वाजायला सुरुवात करतो. त्या आवाजावरती धावत जाणारी बालकं, गोप बालकं आज हलत नाहीत. त्यांची आई त्यांना विचारली, तुम्हाला श्रीकृष्णाच्या मुरलीचा आवाज ऐकू येत नाही का रे? कुठला आवाज? त्या मुरलीचा आवाजही त्यांना ऐकू येत नाही. लक्षात घ्या, एवढी मुलं तन्मय झाली आहेत, ती शॉकमध्ये नाही आहेत, कारण त्याने आनंद व्यक्त केलेला आहे. लक्षात घ्या. शेवटी श्रीकृष्ण स्वतः धावत येतो. श्रीकृष्ण ज्या क्षणी धावत त्यांच्या पुढे येतो त्या क्षणी गोपींना वाटतं की आता माझी बाळं उठतील, नाचायला लागतील. बाळं अजिबात धिम्म बघतलं नाही श्रीकृष्णाकडे. श्रीकृष्ण हसतो. महान परमात्मा आहे तो, महान कृपाळू आहे, प्रेमळ आहे. प्रत्येकाला जवळ घेतो, त्याचं चुंबन घेतो, त्याच्या अंगा खांद्यावरून हात फिरवतो, तरीही बाळं ऐकत नाही. श्रीकृष्ण सर्व आई वडिलांना सांगतो, तुम्ही जा, मी यांना घेऊन येतो. सर्वांची कटकट दूर केल्यानंतर ते सगळ्या सवंगड्यांना जवळ घेऊन म्हणतो, मी तुमची क्षमा मागतो. लक्षात ठेवा, मी तुमची क्षमा मागतो. आणि त्या क्षणी सगळी बाळं म्हणतात, चल रे कृष्णा, आपण गोकुळात जाऊ. लक्षात ठेवा, इकडे भक्तांचा अहंकार नाहीये. ह्याचा अर्थ विचारला गेला, त्या सूरदासने याचा अर्थ इतक्या छानपणे सांगितला. ही क्षमा याचना म्हणजे काय? ह्या मुलांना हवं तरी काय होती? क्षमा हवी होती. आणि क्षमा का हवी होती? सूरदासांनी सुंदर वर्णन केलं आहे. काही न वर्णन जात कदहू, की मी वर्णन करता करता कसं सांगू, कुठून सांगू, मलाच कळत नाहीये. हे कसं आहे, हे सगळ्या बाळांच्या मनात असलेला भाव कसा आहे किंवा त्यांनाही कळत नव्हता. त्यांना राग आलेला होता श्रीकृष्णाचा. ज्या क्षणी श्रीकृष्ण चांगला आहे कळलं, त्या क्षणी ज्या प्रेमामुळे भीती उत्पन्न झाली, त्याच प्रेमामुळे क्रोध उत्पन्न झाला, राग उत्पन्न झाला, की तुझ्या अंगाच्या कालियाला मारायची ताकद आहे, तुला ह्या कालियाला मारायचाच होता. मग हे श्रीकृष्णा, त्याला कारण तू आम्हाला का केलंस? हे लांछन आम्हाला का लागलं की आम्ही तुला ह्याच्यामध्ये उतरवलं? कशासाठी रे देवा? त्याऐवजी तू आम्हाला खायला घालायचं होतंस त्या कालियाला. आम्ही आनंदाने त्या कालियाच्या तोंडात गेलो असतो, आम्हाला खाल्लंच तरी आम्हाला आनंद झाला असता की तुझ्या कारणासाठी आम्ही आमचा देह दिला. पण ते तू केलं नाहीस. त्याच्याऐवजी आमच्याकडून तू तिकडे जाऊन पडलास आणि वरती परत आमच्या स्थळी परत आलास, त्याला ठार मारून. हा कुठला खेळ देवा? हा खेळ आम्हाला मान्य नाही. तुझ्या खेळामध्ये आमची ससेहोल पडवते देवा, आम्हाला हा खेळ नको. तू सांगशील तो खेळ खेळायची आमची तयारी आहे, पण असा खेळ नको की हे लांछन आम्हाला नको. त्या श्रीकृष्ण त्यांना वचन देतो की आज जे लांछन तुम्हाला लागलं, की तुमच्यामुळे मला कालियाड्यावर उतरावं लागलं, ते लांछन कधी ना कधी मला स्वीकारावं लागेल. ते लांछन कधी ना कधी मला स्वीकारावं लागेल आणि ते मी अत्यंत अभिमानाने सतत मिरवीन. आणि म्हणून जर आपण विष्णूची मूर्ती बघितली तर विष्णूच्या छातीवरती एक पदचिन्ह असतं. हे पदचिन्ह कोणाचं आहे? कोणत्या ऋषीचं आहे? भृगु ऋषीचं. भृगु ऋषी जेव्हा एकदा रागावतो परमेश्वरावरती, जेव्हा तो लाथ मारतो परमेश्वर, आणि जेव्हा जो हा लाथ मारतो त्या लाथेचं चिन्ह उमटतं, त्याला वत्सलांछन चिन्ह मानलं जातं. ते श्रीकृष्णाच्या विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाच्या छातीवरती उमटवलेलं दाखवलं जातं.
परमेश्वर आनंदाने मिरवते आपल्या श्रेष्ठ भक्ताची लाथ आपल्या छातीवर. त्या कथेचा संदर्भ या श्रीकृष्णाच्या बालजीवनाशी आहे की हे भक्तानं माझ्यामुळे तुम्हाला लांछन प्राप्त झालं, तेही तुम्ही आनंदाने मिरवलं. त्याचप्रमाणे माझ्या भक्तासाठी मी लांछन स्वीकारून ते माझ्या छातीवर प्रेमाने मिरवेन. पण ह्याच्यातही गोम लक्षात ठेवा, श्रीकृष्ण लबाडच आहे. शेवटी लाथ भक्तालाच मारायला लागली. बरोबर, इकडे ह्याची लबाडी सुटलेली नाही, पण तरी ती लबाडी आपल्याला प्रिय आहे. बघा, ही लबाडी आपल्याला प्रिय आहे, खूप प्रिय ही लबाडी. आणि असा हा श्रीकृष्ण ठाई ठाई प्रत्येक ठिकाणी दिसतो. ती फक्त प्रेमाच्या गोष्टी करतात, अत्यंत प्रेमाने गोष्टी करतात. सर्व जगाशी याचं नातं फक्त प्रेमाचं आहे. आता ह्या अशा श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये आपल्या डोकावून बघायचं, फक्त लक्षात ठेवा. आज शिरायचं म्हटलं ना तर कुठल्या मार्गाने कसे जाऊ, कुठून बाहेर पडू आणि कधी बाहेर पडू हे आपल्या कोणालाही कधीच कळू शकणार नाही. पण आनंद असेल त्यात सुद्धा. भ्रमिष्ट नाही होणार आपण फिरत असताना. कृष्ण नावाचा अर्थ काय? ओम श्रीकृष्णाय नमः. कृष्ण नावाचा अर्थ आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत. कृष्ण नावाचे वेगळे वेगळे 9 अर्थ आहेत. प्रत्येक अर्थ आपण अत्यंत शांतपणाने बघत जाणार आहोत. कृष्ण नावाचा सगळ्यात सर्वांना माहीत असलेला अर्थ म्हणजे घननीळ, पूर्णपणे काळा रंग. त्या दाट निळा रंग जो काळ्या रंगाकडे झुकतो त्याला घननीळ रंग म्हटलं जातं. तर कृष्ण म्हणजे पूर्णपणे काळा रंग. दुसरा अर्थ आहे आकर्षण करणारा, आकृष्ट. आकृष्ट होणे, आकृष्ण यती इति कृष्ण. हा की जो सर्वांचं आकर्षण करतो तो कृष्ण. कृष्ण म्हणजे काळा, घननीळ, काळे सावळेची रूप पाहिले मी अजिवरे. प्रत्येक संत ह्या काळ्या सावळ्या रूपामध्ये गुंगून गेलेलं दिसतं. सुंदरते ध्यान उभे विटेवरी, करकटीवरी ठेवून या. हा घननीळ श्रीकृष्ण, हा काळा काळा कुळकुळीत पांडुरंग, हा सावळा घनश्याम राम, ही सर्व रूपप्रिय आहे. आणि घननीळता ही कृष्णता म्हणजे काय? आपण बघतो की सूर्याची जी किरणं आहेत ती किरणं जेव्हा एकत्र येतात, सूर्याची किरणं जेव्हा एकत्र येतात, आपण एक भिंग धरतो बघा आणि किरणं आपण एकत्र आणतो आणि तो कागद जाळतो. अग्नी प्रकाश पाडतो. पण अग्नी जेव्हा नष्ट होतो तेव्हा तो काय करतो? काळेपण उत्पन्न करतो. नानाविध रंग आहेत, इंद्रधनुष्यातले रंग आहेत, हे सगळे रंग जर एकत्र केले तर कुठला रंग उत्पन्न होतो? पांढरा रंग. काळा रंग नाही उत्पन्न होऊ शकत, पांढरा रंग. मग काळा रंग कधी उत्पन्न होतो? काळा रंग उत्पन्न होत नाही, लक्षात ठेवा. सर्व रंगांचं उत्पत्ती स्थान आहे, काळ्या रंगाचं उत्पत्ती स्थान सांगितलेलं नाहीये. आपल्या विज्ञानामध्ये रंगशास्त्र एक फार मोठं शास्त्र मानलेलं आहे. त्याच्यामध्ये काळ्या रंगाला उत्पत्ती नाही. काळा रंग हा आदी रंग आहे, मूळ रंग आहे. लक्षात घ्या, म्हणूनच तो ह्या सावळ्या परब्रह्माचा रंग आहे. घननीळ रंग हा मूळ रंग आहे. ह्याला उत्पत्ती नाही म्हणून ह्याला स्थिती नाही म्हणून ह्याला लय नाही. हा निर्गुण निराकार रंग आहे, म्हणजे हा निरंग आहे. रंग नाही तो काळा रंग, लक्षात ठेवा. रंग नाही. आता लक्षात घ्या, पाण्या तुझा रंग कसा, ज्याच्यात मिसळशील तसा. पण तो समुद्र जेव्हा आपण बघतो तो कसा दिसतो? निळा दिसतो. पाणी कसं आहे? रंगहीन आहे. पुढे रंगहीन पाणी जेव्हा एकत्र येतं कसं दिसतं? निळं दिसतं. हेच पाणी जेव्हा या मेघामध्ये असतं तर ते कसं दिसतं? काळं दिसतं. आणि हा आदी रंग आहे. ह्याला उत्पत्ती नाही, ह्याला स्थिती नाही, मग ह्याला लय नाही. जेव्हा हे सचेतन ब्रह्म म्हणजे निर्गुण आहे, निराकार आहे, ते जेव्हा अचेतन अवस्थेमध्ये असतं, चैतन्यमयी पण अचेतन अवस्थेमध्ये असतं, त्या अवस्थेमध्ये जो रंग आहे तो कृष्ण रंग, आदी रंग आहे. हा कशापासून बनत नाही, ह्याच्यापासून कुठलाही रंग बनत नाही. हा एकमेव एकच. आपण नानाविध रंगांची कसरत करून काळा रंग बनवू शकतो, ती गोष्ट वेगळी. पण रंगाची उत्पत्ती स्थानानुसार जर शास्त्रानुसार बघायला झालं तर हा रंग कशापासूनही बनलेला नाही, कारण हा मूळ रंग आहे. तर हा मूळ रंग धरूनच म्हणून हा परमेश्वराचे सर्व अवतार आलेले आहेत की जे पूर्णावतार. तर असा हा कृष्ण रंग जो आहे
ह्या कृष्ण रंगाबद्दल एक सुंदर श्लोक तुम्हाला सांगतो. महतः तमसः पारे, महतः तमसः पारे पुरुषम यति तेजसम, महतः तमसः पारे पुरुषम यति तेजसम. की महान अंधकारातूनच महान प्रकाश प्रगटला, महान घनघोर अंधकारातूनच महान प्रकाश प्रगटला. ह्याचं उदाहरण फक्त एकच असतं की जेव्हा तमस म्हणजे अंधकार हाच प्रकाश असतो. अंधकारातून आपोआप कधी प्रकाश उद्भवत नाही, अंधकारामध्ये सूर्याला प्रगटावं लागतं. त्यामुळे अंधकारामधून प्रकाश उत्पन्न होण्याची क्षमता असणं हे फक्त कधी घडतं, जेव्हा अंधकार हा अंधकार नसून हा प्रकाश असतो. म्हणजे काय की जोच अंधकाराला निर्माण करतो त्याच्याचकडे जर प्रकाशाला उत्पन्न करण्याची कपॅसिटी असेल तरच त्याला अंधकार उत्पन्न करण्याचा अधिकार आहे. साधी गोष्ट. आपण बाकीचे जेव्हा अंधार उत्पन्न करतो आपल्याकडे प्रकाश उत्पन्न करण्याची कपॅसिटी क्षमता असते का? नसते. अंधकार म्हणजे इकडे हा लाईट ऑफ करून करायचा अंधकार नव्हे, तर लोकांच्या जीवनात आपण अंधकार उत्पन्न करतो, स्वतःच्या जीवनात अंधकार उत्पन्न करतो. जो आंधळेपणा आपण आणतो, काळोख आपण आणतो, तो काळोख आपण उत्पन्न करू शकू जर तो दूर करण्याची क्षमता असेल तर. परमेश्वर आपल्याला आपले भोग भोगायला लावतो कारण त्या भोगांचं विपरीत असं सुंदर फळ येण्याची क्षमता त्या परमेश्वरामध्येच असते. म्हणून हे लक्षात ठेवा. हे जे वाक्य, ह्या वाक्याचा अर्थ तोच आहे की महतः तमसः पारे पुरुषम यति तेजसम. की अंधकार आणि प्रकाश दोन्ही देण्याची ज्याची क्षमता आहे त्यानेच अंधकार निर्माण करावा. परमेश्वर आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार जे काही फळ देत असतो, जी शिक्षा देत असतो ती देण्याचा त्याचा अधिकार आहे. तो अंधकार उत्पन्न करण्याचा त्याचा अधिकार आहे कारण तोच त्याच अंधकाराचं रूपांतर प्रकाशात करत असतो. कारण ती सजा देऊन तो आपले भोग संपवित असतो आणि तो भोग संपतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आनंद उत्पन्न होतो. आपण जेव्हा एखाद्याला शिक्षा करतो त्याचे भोग संपवण्यासाठी नाही तर त्याचे भोग सुरू व्हावेत म्हणून असते. हा फरक लक्षात घ्या. परमेश्वर एखाद्या माणसाने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला देतो की त्याचे भोग संपावेत म्हणून. तर आपण एखाद्या माणसाला ज्या शिक्षा करतो त्याचे भोग सुरू व्हावेत. जेव्हा एखाद्या माणसाचा आपला राग येतो आपण त्याचे डोकं फोडतो. डोकं फोडतो म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट व्हावी, त्याचा मेंदू कमी काम करावा, त्याला जखम व्हावी म्हणून, त्या वेदनेसाठी त्याचा भोग संपावा म्हणून नाही. एखाद्याला मी धुळीला मिळवीन, धुळीला मिळवण्यामध्ये भोग संपला नाही, धुळीला मिळवल्यामुळे त्या माणसाचा भोग सुरू झाला. हा मनुष्य आणि देवामधला फरक आहे. हाच फरक इथे सुंदरपणे सांगितलेला आहे की हा कृष्ण कसा आहे, हा घननीळ का आहे. कारण लक्षात घेण्याची गोष्ट आहे की हा घननीळ काळा रंग जो आहे तो सर्व प्रकाशाचा उद्गात आहे. तर असा हा जो श्रीकृष्ण आहे त्याचा हा काळा रंग जो आहे त्याचा तो हा घननीळ रंग आहे. ह्या घननीळ रंगाचं हे जे अमूर्त स्वरूप आहे, जे आदी स्वरूप आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे की तो दुःख देतो, तो पीडा देतो, तो भोग देतो कारण ते भोग संपवण्यासाठी देतो. अंधकार तो देतो कारण अंधकारातून त्याला प्रकाश व्हायचं असतं म्हणून. हा ह्या नावाचा खराखुरा अर्थ आहे. आणि म्हणूनच असा हा श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येकाला अत्यंत प्रिय आहे. कारण तो भोग भोगून संपायला लावतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परी हरिकृपे त्याचा नाश आहे. आणि एकनाथांचा हरी कोण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. एकनाथांचा हरी एकच आहे, भगवान श्रीकृष्ण, जो या एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने नोकरी चाकरी करत राहिला होता. इथे दुसरा आक्षेप येतो की एकनाथ जे एवढे मोठे संत होते तर ते श्रीकृष्णाला ओळखू काय शकले नाही. 12 वर्ष त्याच्या घरी भांडी घासायला लावली, पाणी भरायला लावलं, पाय चेपून घेतले एकनाथाने. जर एकनाथ एवढे मोठे संत आहेत की त्यांच्या घरी श्रीकृष्णाने नोकर चाकर म्हणून यावं तर एकनाथांचा आधी एवढा अधिकार का नाही की त्यांनी ओळखलं का नाही की हा भगवान आहे. आणि जर ओळखलं असेल तर त्याच्याकडून काम का करून घेतलं. अशा सर्व शंका म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र लक्षात ठेवा. आणि शंकेचं स्वरूप कुठलं आहे, शंकेचा रंग कुठला आहे. शंका ही जी वृत्ती आहे आपल्या मनातली तिचा रंग सुद्धा काळा आहे लक्षात ठेवा. म्हणून ह्या सर्व शंकाने श्रीकृष्णाचं चरित्र आपल्या मनामध्ये भरलेलं असतं. ही जी श्रीकृष्णाची रंगकथा आहे ती रंगकथा आपल्या श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये ठाई ठाई दिसते. रंगांचं महत्व जेवढं श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये दिसतं तेवढं दुसऱ्या कुठल्याही चरित्रामध्ये आपल्याला दिसत नाही.
श्रीकृष्ण चरित्रामध्ये ह्या बेभान होऊन गोप आणि गोपी रंग खेळताना आपल्याला दिसतात, एकमेकावर रंग उडवताना दिसतात. साधं कालिया ज्या डोहामध्ये शिरला तर यमुनेचं वर्णन सुद्धा करताना तिचा घननीळ काळा रंग कसा आहे हे सांगितलं जातं. श्रीकृष्णाचं वर्णन करताना प्रत्येक वेळी जणू काही त्याला डिवसण्यासाठी त्याचा भाऊ किती गोरा पान आहे, संकर्षण हे सांगितलं जातं. राधेचा गोरा रंग किती सुंदर आहे हे सांगितलं जातं. श्रीकृष्णाची माता देवकी हिचा तांबूस रंग वर्णन केला जातो. श्रीकृष्णाच्या सर्व गायींचे रंग अत्यंत डिटेलमध्ये प्रत्येक ठिकाणी वर्णनात येतात. श्रीकृष्णाच्या मोरपिसाचं तर अद्भुत वर्णन ठाई वर्णिलं जातं. श्रीकृष्णाचा जो पितांबर आहे त्याचा रंग ठिकठिकाणी उल्लेख केला जातो. श्रीकृष्णाच्या गळ्यातल्या माळांचं वर्णन आपण ऐकतो. एवढं डिटेल वर्णन आपल्या कुठल्याही देवाचं सापडत नाही. श्रीकृष्णाचा जो प्रवास आहे अक्रूराबरोबरचा गोकुळापासून मथुरेपर्यंत त्या ठाई रंगांची नुसती पखरण केलेली आहे. सृष्टीतले रंग, आकाशातले रंग, वनस्पतींचे रंग, निराळ्या पशुपक्ष्यांचे रंग आणि श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरील रंग, रंगाची नुसती बरसात आहे. महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा ठाई रंगांचं वर्णन व्यासमुनींनी केलेलं आहे. हे रंग रूपातले रंग, हे रूपरंग. याच्याबद्दल दुसरे रंग येतात भावरंग. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, हे फक्त महाभारतानंतरच सत्य झालं. अशी कुठलीही घटना नाही ही जगात घडेल आणि महाभारतात घडलेली नाही. या जगतातील, या विश्वातील सर्व पूर्णच्या पूर्ण सगळे भावरंग या महाभारतामध्ये, या कृष्ण चरित्रामध्ये आहेत. या महाभारतामध्ये फक्त कृष्णाचं चरित्र लक्षात ठेवा, बाकीचे सगळे निमित्त मात्र आहे. म्हणून शेवटी तो गांधारीला सांगू शकतो की माते, मला शाप मिळणं आवश्यक होतं आणि मला शाप तुझ्याशिवाय कोण देऊ शकणार? तुझ्या एवढी सत्यव्रती कोणी नाही आणि म्हणून माझ्यासारख्या सत्यप्रियाला दुसरं शापित कोणी करू शकत नाही. आणि ह्या यदुवंशाचा नाश करायचा आहे तर त्याचं कारण मी होणार नाही. आली लबाडी पण ह्याचं कारण मी होणार नाही. गांधारीची स्तुती केली, तू सत्यव्रती म्हणून तू मला शाप देऊ शकतेस, पण शेवटी परत आहेच माझा ठू त्याच्यावरती की शेवटी मला माझं काय त्याचं कारण व्हायचं नाही. त्यांचा नाश तुझ्या शापामुळे झाला. लक्षामध्ये मग तिथेही परत लबाडी आलीच. गांधारीचं अपरंपार प्रेम आहे या केशवावर, आत्यंतिक प्रेम आहे या मातेचं श्रीकृष्णावरती की जेव्हा श्रीकृष्णा ती शाप देते त्यानंतर सुद्धा ही माता एवढी हळहळते. हिला संपूर्ण स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालेला असतो आणि तेव्हाही ते सांत्वन परत हाच केशव करतो की हे माते, तू शाप देणं हे माझ्यासाठी आवश्यक होतं म्हणून मीच तुला माझ्या मायेने शाप द्यायला लावला. हे असं लबाड खट्याळ रूप, पण सर्वांना सावरून घेणारं रूप आहे. कोणाला कधी अधांतरी टाकणारं हे रूप नाही. तू गांधारी अस, तू भीष्म अस, तू अर्जुन अस की तू रागारागाने चिडणारा भीम अस, तू माझा सवंगडी अस, तू राधा अस, तू गोपी अस, तू देवकी अस, वसुदेव अस, तू कोणी अस, तू नंद यशोदा अस, तू माझा आहेस. आणि जो कोणी म्हणून माझा आहे मी त्याला कधीच अधांतरी टाकलेलं नाही. हे श्रीकृष्णाने आपल्या चरित्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पटवून दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी किती शंका उद्भवल्या ती लक्षात येतं की हा आपल्या भक्तांना कधी टाकत नाही, अलगदपणे हातावर उचलून धरतो. कसाही, कुठेही, कधीही हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्व भक्तांना आपल्या जवळ खेचून घेत असतो, आकर्षण घेत असतो. माझे भक्त कुठेही असोत, चिमणीच्या पोराच्या पायाला दोरी बांधून ज्याप्रमाणे पोरं खेळवतात तसं मी त्यांना खेळवत खेळत माझ्याकडे खेचत आणि हे फक्त साईकृष्णच सांगू शकतो. लक्षात ठेवा. आणि म्हणूनच हेमाडपंत स्पष्टपणे साईबाबांबद्दल सांगतात की साई माऊली मोठी नटनाटकी. गवळीबुवांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. साई सच्चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकाला गवळीबुवांची गोष्ट माहिती आहे. गवळीबुवा हे त्या काळातील एक श्रेष्ठ संत होते. ह्यांची नेहमी पायवारी असायची आषाढी कार्तिकीला पंढरपूरला. हे प्रसिद्ध का होते? गाढवे बुवा म्हणून. ह्यांच्यावर एक गाढव असायचं. वयस्कर झाले होते, सामान वाहण्यासाठी एक गाढव असायचं आणि एक शिष्य असायचं. हे सगळं वर्णन साई चरित्रामध्ये सुद्धा आलेलं लक्षात ठेवा. जे वाचील त्यांना कळेल. हे गवळीबुवा शिर्डीला येतात. त्या गवळीबुवा काय सांगतात? हा कोणी नव्हे दुजा, हा विठ्ठलची खरा. हा दुसरा कोणी नाही, हा निळा सावळा विठ्ठलच आहे. आणि म्हणून स्वतः गवळीबुवा आणि दासगणू महाराजांना सांगितलेलं आहे की अरे गणू, कुठे आहे तुझा विठ्ठल? अरे तुझा विठ्ठल ती द्वारावती सोडून इथेच ह्या द्वारका माई बसलाय. मशीद नव्हे ही द्वारका माई, मशीद नव्हे ही द्वारका माई, भोळ्या भाविकांची ही आई. कोणी कसाही पडता अपाई, करीलही ठाईचं रक्षण. हे द्वारकामाईचं ब्रीद नाहीये, हे ह्या श्रीकृष्णाचं ब्रीद आहे.
की माझा जो कोणी भक्त आहे तो कोणी कसाही पडता अपायी करीलही ठाईचं रक्षण. परत तीच लबाडी, मी नाही बाबा रक्षण करत, ही द्वारकामाई रक्षण करत. लक्षामध्ये भोळ्या म्हणजे बावळट नाही, लक्ष ठेवा. भोळ्या भाविकांची आई कोणी कसाही पडता अपायी करीलही ठाईचं रक्षण. साईचं चरित्राला एक अमृत मधुर मंत्र आहे. सत्य साई उवाच आहे. साईबाबांच्या तोंडचे वाक्य हेमाडपंतांनी झेललंय आणि समर्थपणे पेललंय, हे लक्षात ठेवा. नुसतं झेलणं योग्य नसतं तर पेलणं हे उचित असतं, आणि ते पेलणं हेमाडपंतांनी खूप सुंदररित्या केलेलं आहे. तर मशीद नव्हे ही द्वारकामाई हे सांगून स्पष्टपणे आपण कोणावर त्याची कबुली या साईनाथाने दिलेली होती. आणि ही कबुली देताना लबाडी केलीच. जे काय बोलायचं द्वारकामाई बद्दल, जे काय करेल ते द्वारकामाई करेल, मी मात्र नामानिराळ. हे नामानिराळपण, आणि तरीही अनन्यश्चिंत येतो माम ये जना मा परुपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हे श्रीकृष्णाचंच वचन आहे, लक्षात ठेवा. जे कोणी अनन्य भावाने माझं चिंतन करतात त्यांचा योगक्षेमाची काळजी त्यांना नसून ती काळजी मी स्वतः धारण करतो. तुमचा मी भार वाहीन सर्वथा नव्हे हे अन्यथा वचन माझं. ही महत्वाची गोष्ट आहे. हीच लबाड या कृष्णाचे भक्त कसाही असो, कुठल्याही रूपात असो, त्याची भक्ती गौणा भक्ती आहे की पराभक्ती आहे, ह्याचा विचार श्रीकृष्ण कधीही करताना दिसत नाही. बाकीचे सर्व सिद्ध भक्ती गौणा श्रेष्ठ की पराश्रेष्ठ, गौणा भक्तीतून पराभक्तीकडे कसं जावं, त्याचे मार्ग कुठले, नवविधा भक्ती म्हणजे काय, ह्या सर्वांचं चिंतन करताना दिसतात, ह्या सर्वांचा उपदेश करताना दिसतात. श्रीकृष्ण मात्र ह्याचा कुठेही उपदेश करताना दिसत नाही. प्रत्यक्ष गीतेमध्ये सुद्धा, भागवतामध्ये सुद्धा सर्व गोष्टींचा उल्लेख करून सुद्धा हे कसे वेगळे राहिलेत बघा. हा श्रीकृष्ण परमात्मा सांगतो काय की सर्व मुनींमध्ये मी कोण आहे, तर सर्व मुनींमध्ये मी कपिल मुनी आहे. हा कपिल मुनी कसा आहे, तो फक्त प्रकृती आणि पुरुषाचं अस्तित्व मानतो आणि परमब्रह्माचं अस्तित्व मानतो. सांख्यशास्त्राचा उद्गाता कपिल मुनी, हा मी सर्व मुनींमध्ये कपिल मुनी आहे. सर्व ऋषींमध्ये मी व्यास ऋषी आहे. म्हणजे स्वतःचं चरित्र वर्णन करणारा जो व्यास ऋषी तोही मीच आहे. भक्तश्रेष्ठांमध्ये मी नारद आहे. सर्व जीवांमध्ये मी अर्जुन आहे. बघा, म्हणजे सांगतोय गीता स्वतःलाच. ही लबाडी बघा, प्रत्येक ठिकाणी स्वतःचं चरित्र सांगणारा व्यासही मीच, ज्याला मी गीता सांगतोय तोही मीच, जो मला विरोध करतोय तो कपिल मुनीही मीच. हे तीन रूप लक्षात ठेवायचं श्रीकृष्णाची, की हे सांगताना सुद्धा तो परत सगळ्यातून अलिप्त राहिलेला आहे. आणि तो प्रत्येक ठिकाणी सांगतो की सर्वात श्रेष्ठ शास्त्र कुठलं, तर सांख्य. सर्वात श्रेष्ठ ऋषी कुठला, तर व्यास. आणि सर्वात श्रेष्ठ कर्मश्रेष्ठ जीव कुठला, तर अर्जुन. ही अत्यंत महत्वाची गोष्ट तितक्याच लिलेने लिलया हा सहज सांगून जातो. हा सांगतो की योगाचं महत्व काय, हा सांगतो ज्ञानाचं महत्व काय, हा सांगतो नवविधा भक्ती कशी आहे. पण हे सगळं सांगत असताना परत तो सांगतो काय की सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. हे सर्व कर्मकांड सांगून, सर्व यज्ञांचं महत्व सांगून, नवविधा भक्तीचं महत्व सांगून शेवटी उतरतो कुठे की सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. म्हणजे सर्व ह्याच्यामध्ये मी फक्त नामस्मरण हे महत्वाची गोष्ट आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. आणि परत सगळ्या शेवटी सांगतो काय अर्जुनाला, की अर्जुना तू गोंधळून जाऊ नकोस. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व धर्मांना तू सोडून दे आणि फक्त मला शरण ये, दुसरी काहीच गोष्ट नको. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व धर्मांचा सोड किंवा रामाला सोड, विठ्ठला सोड आणि कृष्णाला भज असं नाही आहे. तर मी सांगेन तोच धर्म, माझ्यावरचं प्रेम हाच धर्म, मीच हा धर्म, हे फक्त लक्षात ठेव. आणि हे सांगणारा कृष्ण कसा आहे, तर ज्याला रंग नाही आहे, लक्षात ठेव. हिंदू धर्माचा रंग कुठला, भगवा. जेव्हा लाल रंगामध्ये पिवळा रंग मिसळतो, पिवळा रंग, तेव्हा भगवा रंग निर्माण होतो. आणि निळ्या रंगामध्ये जेव्हा पिवळा रंग मिसळतो तेव्हा हिरवा रंग होतो. एक भडक लाल रंग आणि एक सौम्य निळा रंग, ह्या दोन मध्ये एकच पिवळा रंग मिसळतो, हा एक सौम्य आणि सात्विक रंग उत्पन्न होतो, तर एक अत्यंत जहाल रंग उत्पन्न होतो. तसं का, कोणी केलाय कधी हा विचार की लाल रंग हा जहाल रंग आहे, त्याच्यामध्ये जेव्हा पिवळा रंग मिसळतो तेव्हा उत्पन्न होणारा भगवा रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे. हा धर्म सहिष्णू धर्म आहे. निळा हा शांत रंग आहे. त्या शांत रंगामध्ये जेव्हा पिवळा रंग मिसळतो त्या शांत रंगाला तो उग्र बनवतो, आणि उग्र रंगामध्ये मिळवतो तेव्हा तो उग्र रंगाला
सौम्य बनवतो, शांत बनवतो. असा पिवळा रंग आहे तरी कसा? ज्या रंगांबद्दल आपण बोलतो त्याच रंगाचं वस्त्र हा श्रीकृष्ण परमात्मा आलेला आहे. लक्षात ठेवा, पितांबर, की हा घननीळ कृष्ण कसा आहे तर हा पितांबर नेसलेला आहे. आणि हा पिवळा रंग कसा आहे? हा उग्र रंगामध्ये मिसळला तर हा सौम्य होतो, आणि सौम्य रंगामध्ये मिसळला तर हा उग्र करतो. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. आयुर्वेदानुसार सुवर्ण कसं आहे? ज्या रंगामध्ये मिसळेल त्या प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं गुणसाधर्म्य प्रकट करणार आहे. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. आपण कलियुगामध्ये त्याचा अर्थ वेगळा लावला की याच्याकडे भरपूर सोनं आहे, भरपूर पैसा आहे, त्या माणसाकडे सगळे गुण असतात असं मानलं जातं. त्याचा अर्थ असा नाही आहे. सोनं ही अत्यंत श्रेष्ठ औषधी आहे आयुर्वेदातली, आणि सर्व रोगांचा परिहार करण्याची क्षमता सोन्याच्या औषधांमध्ये असते. म्हणून एका अर्थाने त्याला सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते म्हटलं जातं. सुवर्णाचा सुवर्ण रंग आहे, आणि हाच रंग जेव्हा मिसळतो तर सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. म्हणजे कांच ह्या सोन्याकडे सर्व गुण असतात. फक्त तुम्ही कुठल्या गुणाला आकर्षित करता त्यावरती त्याचा तुम्हाला होणारा फायदा किंवा तोटा अवलंबून आहे. हा रंग जो पिवळा रंग आहे किंवा भडक रंगाकडे जातो तर त्याला सौम्य करू. असं का होतं? त्या रंगावर काही नाही आहे, याच्या ग्राहकतेवरती, याच्या ग्रहण शक्तीवरती आहे. की सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते म्हणजे काय? तर हा कांचनाचा जो रंग आहे, हा कांचन जो आहे, कांचनाचा गुणधर्म आहे, तो गुणधर्म आपण कसा स्वीकारतो याच्यावरती अवलंबून आहे. की हा पूर्णपणे विरोधीच आहे. काळ्या सावळ्या श्रीकृष्णाचं असलेलं पिवळं पितांबर हे विरोधीच आहे. हे प्रत्येक गुणाला विरोध करून बॅलन्स करणार आहे, आणि म्हणून हा समतोल आहे. बघा, श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये सगळ्याच तुम्हाला दिसेल की कायम बॅलन्स आहे. ह्याचा बॅलन्स कधीच गेलेला नाही. राम सीतेच्या हरणानंतर हा विलाप करताना दिसतो, हा रडताना दिसतो. भरत जेव्हा भेटायला येतो आणि कळतं की दशरथ राजा गेलेला आहे तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. श्रीकृष्ण कधी तसा इम्बॅलन्स झालेला दिसत नाही. राम जेव्हा शेवटचा क्षण येतो आणि लक्ष्मणाला मिठीत घेतो तेव्हा त्याला अश्रू आवरत नाहीत. श्रीकृष्णाला कुठेही दुःख होत नाही. अर्जुनाला जा म्हणून सांगतात, जा अर्जुन, तुझी माझी आता सख्य संबंध संपलं, आता तुझ्या कर्माला तू पुढे जा, आता तू इथे थांबू नकोस, कारण तुझ्या हे बघवणार नाही, पाठवून देतो. त्यानंतर परत ज्या श्रीकृष्णाच्या निर्णयाची बातमी कळते तेव्हा अर्जुनाला परत यावं लागतं. त्याची गाठ भेट नाही आहे. सगळे भक्त द्वारका मानलेले असतात. जा बाबांनो, जेवायला जा, इकडे काय बसू नका. सगळ्यांना जेवायला पाठवून दिलं साईबाबांनी. पहिला घास तोंडात पडला न पडला तोच लक्ष्मीची किंकाळी ऐकू आली, बाबा. सगळे भक्त धावत गेले, उरलं काहीच नव्हतं. ही लवाडी, अलिप्तपणा, सगळ्यात असून सुद्धा, सगळ्यांवर नितांत प्रेम करून सुद्धा कशातही अडकून न पडण्याचं कौशल्य फक्त श्रीकृष्णामध्ये. पण प्रत्येक भावाला विरोध करण्याचं कौशल्य याच्यामध्ये. आणि जेव्हा हा प्रत्येक भावाला समानपणे विरोध करतो तेव्हाच तो आपला रंग टिकवून ठेवू शकतो, तो आपला गुणधर्म टिकवून ठेवू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून तो अर्जुनापासून जेवढा अलिप्त आहे तेवढाच दुर्योधनापासून अलिप्त आहे. जेवढा तो राधेपासून अलिप्त आहे तेवढाच तो पूतनेपासून अलिप्त आहे. जेवढा तो देवकीला जवळचा आहे तेवढाच तो पूतनेला जवळचा आहे. म्हणून पूतना ही माता मानली जाते. लक्षात ठेवा. आजही श्रीकृष्णाच्या पूजनामध्ये ज्या 6 माता पूजल्या जातात त्यातली एक माता ही पूतना माता आहे. लक्षात ठेवा. हा तेवढाच अलिप्त आहे. हा प्रेमही अलिप्तपणे करतो आणि द्वेषही अलिप्तपणे करतो. हा बॅलन्स जो आहे ना श्रीकृष्णाचा, हे त्याने नेसलेलं वस्त्र आहे. लक्षात ठेवा. हा त्याचा रंग नव्हे, पण आपण त्या वस्त्राला फसतो. हा अलिप्तपणा हे त्याने नेसलेलं वस्त्र आहे, हा त्याचा मूळ भाव नव्हे. म्हणून त्याचं वस्त्र पिवळ्या रंगाचं, तो पिवळ्या रंगाचा नाही आहे. त्याचा रंग कसा आहे? काळा, घननीळ. आणि घननीळ रंग कशाचा आहे तर प्रेमाचा आहे. आनंदाचा रंग कुठला आहे कोणी सांगू शकेल? प्रेमाचा रंग घननीळ, आनंदाचा रंग आणि सत्याचा रंग कुठला? आपल्या कल्पनाशक्तीने आपण सगळ्या ग्रहण करतो की नाही गोष्टी, आपल्या कल्पनाच लढवतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी समजतात. महत्वाची गोष्ट अशी आहे, सत्याचा, प्रेमाचा आणि आनंदाचा रंग एकच आहे. लक्षात ठेवा. सत्याचा, प्रेमाचा आणि आनंदाचा तिघांचे रंग एकच आहे, घननीळ कृष्ण रंग. सत्य सुद्धा पांढरं असेल त्याच्या डाग पडू शकतो. लक्षात ठेवा.
सत्य हे कायम सत्य असतं, ते कधीच बदलू शकत नाही. आणि कधी बदलू शकत असा रंग कुठला आहे की तो बदलूच शकत नाही, आपली खात्री असलेल्या काळ्या रंगाबद्दल. बरोबर की नाही? तशी ही गोष्ट आहे. न बदलणारी गोष्ट म्हणजे सत्य, म्हणून तो रंग कृष्ण रंग आहे. कायमचा वाहत राहतो तो आनंद, तो नित्य आहे, म्हणून त्याचाही रंग कृष्णच. सत्य, प्रेम आणि आनंद या तीनही भावांचे रंग हा कृष्ण वर्ण घननीळ वर्ण आहे. लक्षात ठेवा, ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपण व्यवहारामध्ये काळ्या गोष्टीला, काळ्या रंगाला खूप वेगळं परिमाण देतो, पण तो काळा रंग आणि हा कृष्ण रंग, हा घननीळ घनकृष्ण रंग आहे. ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. लक्षात ठेवा, खूप फरक आहे. कारण काळा रंग काय करतो? उष्णता ग्रहण करतो की उष्णता दूर फेकतो? ग्रहण करतो. तर इथे हा जो घननीळ कृष्ण वर्ण आहे तो कसा आहे? हा उष्णता ग्रहणही करत नाही, उष्णता फेकत नाही, हा उष्णता धारण करतो. हा फरक आहे. लक्षात, हा उष्णता धारण करतो, हा ग्रहण करत नाही किंवा उत्प्रेरितही करत नाही, तर हा उष्णता धारण करतो. हा ह्या रंगात काळा रंग इतर काळ्या रंगापेक्षा, जो आपल्या व्यवहारातला काळा रंग आहे त्यापेक्षा म्हणून वेगळा काळा रंग आहे. आपल्याला बऱ्याच जणांनी पांडुरंगाची मूर्ती बघितलेली असेल. किती जणांनी बघितली पांडुरंगाची मूर्ती? म्हणजे पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती. एवढ्या जणांनी पांडुरंगाला बघितलेलं आहे, बरोबर की नाही? हा पांडुरंगाचा रंग कसा आहे? का पण या काळ्या रंगात काही वेगळं परिमाण सापडतं? काय सापडतं? काळा कुळकुळीत रंग आपण तिथे, ह्याचा पण काळा रंग आहे, तसा तो काळा रंग आहे का? किंवा ह्या माईकचा जो ह्या वायरचा काळा रंग आहे तसा तो काळा रंग आहे का? नाहीये. तर तो काळा रंग कसा आहे? चकाकणारा आहे. चकाकणारा काळा रंग किती विरोधी झाला ना, बरोबर? चकाकणारा काळा रंग, शिसवी लाकूड असतं बघा, ते सुद्धा चकाकत नाही पॉलिश केलं. पण हा काळा रंग चकाकणं, ह्याला कोणी काही पॉलिश करत नाहीये बसून, बरोबर? हा चकाकणं आणि काळा रंग हे दोन गुणधर्म एकत्र येतात म्हणजेच काय की प्रकाश होऊ शकतो असा हा काळा रंग आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. म्हणूनच पांडुरंगाची मूर्ती ही घडवलेली मूर्ती नाहीये, ही प्रगटलेली मूर्ती आहे, ही स्थिरावलेली मूर्ती. असा हा श्रीकृष्ण. ह्या श्रीकृष्णाच्या ह्या अथांग समुद्रामध्ये आपण नुकते कुठे आज पाऊल टाकतो. प्रत्येकाला प्रश्न पडेल. आत्ताशी 7वा श्लोक सुरू झालाय. 7व्या श्लोकातलं हे दुसरं नाम आहे. अजून 106 श्लोक व्हायचे. आणि जर श्रीकृष्णाच्या नावामध्ये आपण असेच गुंगून जाणार असू तर पुढे काय? पुढे काळजी कोणाला करायची आहे? त्या श्रीकृष्ण. आणि तो शेवटी बॅलन्स्ड आहे, आपण इम्बॅलन्स्ड असा. आपण कधीही त्याच्यासारखे होऊ शकत नाही आणि आपल्याला व्हायचंही नाही. आपल्याला त्या श्रीकृष्णात मुळीच एकरूप होऊन जायचं नाही, मुळीच मिसळून जायचं नाही. आपल्याला त्याच्यावर प्रेमच करायचं आहे. आपल्याला द्वैत भावनाच होईल. मला अद्वैत नको, मला अद्वैत समजत नाही. श्रीकृष्ण आणि मी एकच हे कसं? नाही मला समजू शकत. कारण मी एकच आहे, मी त्याच्यावर परत प्रेम कसा करणार? मी माझ्यावर प्रेम करतोच, मग मी माझ्यावर प्रेम करतो, मी देवावर प्रेम करत नाही. कशाला भानगडीत पडा? कृष्ण आहे त्याच्यावर मी प्रेम करतो म्हणजे मला त्याच्यापासून वेगळंच राहायचं आहे. म्हणजे मला अद्वैतात शिरायचं नाही, मला द्वैत भावना मंजूर आहे. मला त्याच्यावर असंच प्रेम करत राहायचं आहे. जे काय आहे त्याच्यापेक्षा मी वेगळाच आहे. तो असा आहे त्याच्यापासून मी वेगळाच आहे, 100% मी वेगळाच आहे. आणि म्हणूनच ही त्याचीच जी 1000 नावं आहेत ती माझ्या हृदयात कशी शिरतील, किती वेळाने शिरतील आणि किती काळपर्यंत चालू राहतील ह्याचंही काल तोच आहे, आपण नव्हे. कारण काल ही जी अभिव्यक्ती आहे तिचाही रंग गुणधर्म हा काळाच आहे. नाही, काळातीत असलेल्या श्रीकृष्णाचा हा रंग आहे, तर हे काळही त्यालाच ठरवले. आपण फक्त अत्यंत प्रेमाने आनंदाने ह्या श्रीकृष्णाच्या जीवनात झोकून द्यायचं आहे. आहे मी तुझाच आहे, आहे मी तुझाच आहे आणि मला 100% माहिती आहे की तू माझाच आहेस. ह्याच भावनेने आपण श्रीकृष्णाला नमस्कार करूया. पण आज आपण ओम श्रीकृष्णाय नमः म्हणणार नाही आहोत, तर ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णाय नमो नमः. हरिओम.